मॉर्निंग डॉक्टर्स, कशा आहात? एन्जॉईंग? आज आपण इथे कशासाठी जमलेलो आहेत? कोणीच जमलेलं नाही है ना. पण आज या पर्टिक्युलर टॉपिकचा, ऑर्गॅनिकचा सोमरस फिनॉल इथर या टॉपिकचा आज टर्मिनेटिंग पार्ट आहे. आज एंड आहे. ह्या एंड पण हा जो टॉपिक जो असतो नेवर एंडिंग असतो, बरोबर. एक एंड होत आहे पार्ट म्हणजे दुसरा पार्ट चालू होणार आहे है ना. एक पर्व संपत आहे तो दुसरं पर्व चालू होत असतं. असंच एक्झॅक्टली आपल्या आयुष्यात पण होणार आहे. शेवटी सांगतो, आता सुरुवातीला भाषणबाजी नको है ना. परत मनसाल संत महात्मे बोलायला लागले है की नाही. क्लासमध्ये काय कमी होतं का? आता व्हिडिओमधून सुद्धा बोलायला लागले. टॉर्चर टॉर्चर टॉर्चर, नुसतं टॉर्चर, बरोबर. तसं अजिबात नाही आहे. आयुष्य घडण्यासाठी माणसाला घाव सहन करावेच लागतात, बरोबर डॉक्टर. तर तशा पद्धतीनं आपले कंपाऊंडसुद्धा घाव सहन करत असतात आणि त्या घावावरती मलम म्हणून अल्कोहोल एकदम छान एक्झाम्पल आहे बाळांनो. तर आपला जो इथर होता, हा जो इथर आहे, या इथरच्या आपण फिजिकल प्रॉपर्टी पाहिला. इथर इनर्ट कंपाऊंड आहे म्हणलो, पण या इनर्ट कंपाऊंडमध्ये सुद्धा त्याच्या काही प्रॉपर्टी दिसून आल्या. त्यातली पहिली छोटीशी प्रॉपर्टी होती हॅलोजिनेशन. असं म्हणतात इथरमध्ये असलेले जे काही अल्काइल रॅडिकल आहेत यांना आपण जर डार्क रिजनमध्ये, जिथं सनलाईट येऊ शकत नाही अशा ठिकाणी जर हॅलोजिनेट करण्याचा प्रयत्न केला, क्लोरिनेशन करण्याचा प्रयत्न केला किंवा ब्रोमिनेशन करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर, तर तिथे अल्किल रॅडिकलचे हायड्रोजन रिप्लेस होतात हॅलोजनने. जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल, हा CH3O-CH3, बरोबर. आपण डार्क रिजनमध्ये रिॲक्शन जर घेतली, कोणताही घ्या, क्लोरीन अथवा ब्रोमिन, दोन्हीपैकी कोणताही कंपाऊंड जर घेतला तर इथे आपल्याला असं म्हणता येईल, अशा ठिकाणी क्लोरीन किंवा ब्रोमिन हॅलोजिनेट होईल. ओके, मी इथं क्लोरीन घेतला म्हणून तिथं पर्टिक्युलरली कंपाऊंड घेऊ. ओके, एक्झाम्पल पहा, CH3CH2O-CH2CH3. इथे पण आपण जर क्लोरीन घेतला है ना, आपण काय करू, 2 क्लोरीन घेऊ. डार्क रिजन आहे ना, डार्क रिजनमध्ये 2 क्लोरीन. तर एक क्लोरीन काय करेल, इथं अटॅक करेल, दुसरा क्लोरीन इथं अटॅक करेल. CH3CHClOCHCl प्लस 2HCl. आता तुम्ही म्हणसाल या क्लोरिनेशनचा किंवा ब्रोमिनेशनचा फायदा काय? इथर हे व्होलाटाईल कंपाऊंड आहे, त्यांचा जास्तीत जास्त वापर ॲनास्थेशियामध्ये होतो. ॲनास्थेशिया, आता तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही पेशंटला तुमची ऑपरेशनची स्किल कळू नये म्हणून, ऑपरेशन थिएटरमध्ये काय चाललंय हे कळू नये म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला बेशुद्ध करण्याचं काम करता, हो की नाही? तसं नसतंय. पेशंटला पेन सेन्स होऊ नये, ही पेन नाही, त्रास सेन्स होऊ नये म्हणून आपण जी काय प्रोसिजर करतो त्याला ॲनास्थेशिया म्हणतात. आणि त्या ॲनास्थेशियामध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा कंपाऊंड म्हणजे इथर आहे. हॅलोजन ॲटम लावल्यानंतर इथरची ॲनास्थेशिया इंड्यूस होण्याची ॲबिलिटी वाढते, म्हणून त्याला क्लोरिनेट करणं गरजेचं आहे की नाही. इथं पर्टिक्युलर आपण जर एखादा कंपाऊंड घेतला इथर आणि त्याला जर आपण लाईटच्या प्रेझेन्समध्ये, सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये क्लोरीन थ्रू युटिलाइज केलं तर सनलाईट, ह्या दोन्ही रिॲक्शन डार्कमध्ये झाल्या म्हणजे त्या कंट्रोल होत्या. पण सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये हॅलोजिनेशन कंट्रोल होत नाही. जेवढे पण अल्किल ग्रुपवरती हायड्रोजन आहेत सगळेला सगळे हायड्रोजन या हॅलोजन ॲटमनी काय होतील, रिप्लेस होतील, है की नाही. ही जी प्रोसेस होती याला आपण हॅलोजिनेशन म्हणतो. ओके, सिंपल टाईपची रिॲक्शन आहे, नोट डाऊन. इथरच्या जेमतेमच प्रॉपर्टी आहेत, जास्त प्रॉपर्टी नाही आहेत. आणि त्याच्यापैकी मला वाटते काही प्रॉपर्टी अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये कव्हर झालेली आहे. ती ही हायड्रॉलिसिस ऑफ इथर. इथरचं ॲसिडिफाईड कंडिशनमध्ये हायड्रॉलिसिस झाल्यानंतर, इथरचं ॲसिडिफाईड कंडिशनमध्ये हायड्रॉलिसिस झाल्यानंतर आपल्याला तिथं करस्पॉन्डिंग मिक्सचर ऑफ अल्कोहोल मिळतं. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये SN1 SN2 मेकॅनिझम आठवतं आहे व्यवस्थित, एकदा पर्टिक्युलर इथं रिवाईज करणार आहे कंपल्सरी. पण तेवढ्या ॲफिनिटीचा जो पार्ट आहे आपल्याला आता पुढचा भरपूर पोर्शन पाहायचा ना, त्याच्या हिशोबानं तुम्ही त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये आपण भरपूर वेळ दिलेला आहे, त्या प्रॉपर्टीला प्रॉपरली चेक करा. तर इथरच्या हायड्रॉलिसिसमध्ये आपल्याला काय म्हणता येईल, जो कोणता इथर होता, आता चेक करा, हा ॲसिडिक मीडियम आहे, हा वॉटर आहे. या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये हा ऑक्सिजन जो आहे याला लोन पेअर डोनेट करेल ॲसिडिक प्रोटॉनला, बरोबर. पहा परत सांगत आहे, काय म्हणेल पहा, RO
हायड्रोजन, इथं अल्किल ग्रुप, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके. लास्टली हा अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होताना इथलचा वॉटरचा OH जो आहे बॅकसाइड अटॅक करतो. जर दोन्हीही अल्किल ग्रुप छोटे असतील, बल्की नसतील, छोटे असतील, तिथं स्टेबल कार्बोकॅटन बनण्याचे चान्सेस नसतील, त्या ठिकाणी SN2 मेकॅनिझम होईल आणि इथून असा डायरेक्टली बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं कंपाऊंड बनेल. पहा, चेक करा, ROH प्लस ROH अल्कोहोल बनतो. बरोबर. किंवा जर कंडिशन अशी झाली, पहा इथे एक्सप्लेन करतो, ROR डॅश हायड्रोजन. ओके. आता मला सांगा, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा जो अल्किल ग्रुप आहे जर स्वतःला स्टेबल कार्बोकॅटायनमध्ये कन्वर्ट करू शकत असेल तर डेफिनेटली इथून बॉन्ड ब्रेक होईल आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर डॉक्टर हा R पॉझिटिव्ह आणि इथं अल्कोहोल बनेल. ओके. आता R पॉझिटिव्ह म्हणलं म्हणजे इथं SN1 मेकॅनिझम होईल आणि याच्यावरती वॉटरचा जेव्हा अटॅक होईल तर कंपल्सरी इथं अल्कोहोल बनेल, है ना. हा जो वॉटर आहे या वॉटरला आपण असं लिहू शकतो HOH, हा ऑक्सिजन अटॅक करेल. तर हायड्रॉलिसिस ऑफ इथर इट इज बोथ टाइप ऑफ मेकॅनिझम, SN2 ॲज वेल ॲज SN1 मेकॅनिझम. SN1 पण मेकॅनिझम आहे. इट डिपेंड्स अपॉन द अल्किल ग्रुप विच इज प्रेझेंट बिसाइड द ऑक्सिजन. ओके. नोट डाउन मेकॅनिझम, वी विल सी डिफरंट एक्झाम्पल. परत हायड्रोलिसिससाठी मेकॅनिझम एक्झाम्पल्स कशा पद्धतीने एक्झाम्पल्स आहेत पहा. आपल्याला माहीत आहे अल्किल ग्रुपनुसार SN1 किंवा SN2. आता या ठिकाणी हा बॉन्ड ऑक्सिजन ॲसिडिफाईड प्रोटॉनला लोन पेअर डोनेट करेल. या ठिकाणी तुम्हीच सांगा, CH3O डॅश C2H5 डॅश हायड्रोजन, इथं पॉझिटिव्ह चार्ज. तर हा जो OH न्यूक्लिओफाईल आहे कंपल्सरी बॅकसाईडने अटॅक करेल ना. मग हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं डॉक्टर लोक इथं C2H5OH प्लस CH3OH. क्लिअर. सिंपल रिॲक्शन झालेली आहे आपली. हां, हे फार जबरदस्त एक्झाम्पल आहे पहा. या ठिकाणी ऑक्सिजन या ड्यूटेरेटेड प्रोटॉनला लोन पेअर डोनेट करेल. डायरेक्टली असं लिहितो, हां, OCH3D आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज. आता या ठिकाणी सांगा, हा बॉन्ड जर ब्रेक झाला आणि त्यांनी स्वतःला स्टेबल कार्बोकॅटायनमध्ये कन्वर्ट केलं तर हा स्टेबल कार्बोकॅटायन प्लस CH3OD बनला. बरोबर. लास्टली त्याच्यावरती HOH आहे ना, याचा अटॅक होईल आणि ते स्वतःला OH मध्ये कन्वर्ट करतील. सिंपल रिॲक्शन. तर हा ड्यूटरेटेड असा अल्कोहोल बनेल. SN1 मेकॅनिझमचं एक्झाम्पल आहे. स्टेबल कार्बोकॅटायन बनला ना म्हणून SN1. सिंपल. इथे पहा, या ठिकाणी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं एक्झाम्पलमध्ये, हा ऑक्सिजन बेन्झिनमध्ये डिलोकलाइज असल्यामुळं कंपल्सरी हा जो प्रोटॉन आहे त्या प्रोटॉनला लोन पेअर डोनेट केल्यानंतर हे स्ट्रक्चर असं बनेल, OCH3 पॉझिटिव्ह चार्ज. अशा ठिकाणी ऑक्सिजनचा लोन पेअर डिलोकलाइज होत असल्यामुळे बॉन्ड या साईडलाच ब्रेक होईल आणि या ठिकाणी हा OD इथे अटॅक करेल. म्हणजे कंपाऊंड आपला असा बनेल, हो डॉक्टर, कसा बनेल, OH प्लस CH3OD. सिंपल. ओके. चला, या ठिकाणी सांगा, या ठिकाणी टिपिकली बॉन्ड ब्रेक होताना जर ऑक्सिजननी लोन पेअर याला दिला, सांगा काय बनेल. टिपिकली हा OH आणि इथं पण OH डायरेक्टली प्रोडक्ट. सिंपल टाईपची रिॲक्शन. हे दोन्ही प्रायमरी आहेत. प्रायमरी आहेत म्हणजे SN2 मेकॅनिझम डायरेक्टली लिहू शकतो असेच. सिंपल SN2 मेकॅनिझम आहे ना. हां, इथे फार मजा आहे पहा. परत हे बेन्झीन, हे बेन्झाईल आहे आणि फिनाईल आहे. फिनाईलचा ऑक्सिजन ड्यूटरेटेड फॉर्ममध्ये आहे तो. तर डेफिनेटली हा जो बॉन्ड आहे ना तो असा ब्रेक होणार ना, कारण की या फिनॉलचा ऑक्सिजन जो आहे तो या बेन्झीनच्या रेझोनन्समध्ये डिलोकलाइज इकडे होत नाही, म्हणून या साईडनं बॉन्ड ब्रेक होणं अशक्य आहे. इकडून बॉन्ड ब्रेक होईल. त्या केसमध्ये स्ट्रक्चर OD प्लस PHCH2OH. That's all regarding the hydrolysis of ether. Okay.
नोट डाऊन. ऑलरेडी झालेलं आहे म्हणून एकदाच रिवाइज केलं. परत इथरच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये हॅलो ॲसिड येतात की बाबा इथरवरती हॅलो ॲसिडचा अटॅक होऊ शकतो. त्याच्यात HI सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह, नंतर HBr. HClची रिॲक्टिव्हिटी जास्त नाही आहे, त्याच्यामुळे आपण या दोनच हॅलो ॲसिडचे ॲक्शन इथरवरती पाहतो. ओके. परत इथं सुद्धा ॲक्शन दोन टाईपची, SN2 ॲज वेल ॲज SN1. पाहू, चेक करा. ROR या ठिकाणी आपण HI घेऊ का? HI. चला सांगा, HIच्या प्रेझेन्समध्ये या ऑक्सिजननी या हायड्रोजनला जर लोन पेअर डोनेट केला काय बनेल पहा, RO-R हायड्रोजन इथे पॉझिटिव्ह चार्ज. आता इथून फर्दर दोन मेकॅनिझम स्टार्ट होतील है ना. चेक करा, एक SN2 मेकॅनिझम आपण एक्सप्लेन करू आणि एक SN1 मेकॅनिझम. ओके. सांगा, या ठिकाणी SN2 मेकॅनिझम होण्यासाठीची कंडिशन ROR डॅश हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज आहे. जर हा अल्किल ग्रुप स्मॉलर असेल, हा अल्किल ग्रुप स्मॉलर असेल, त्या केसमध्ये हा डेफिनेटली ऑक्सिजन असा बॉन्ड ब्रेक करणार. त्यावेळेस आपला जो काही आयोडाईड असेल हा बॅक साइड अटॅक करेल ना. जर तो अल्किल ग्रुप छोटा असेल त्या केसमध्ये, त्याची ॲबिलिटी नाही आहे स्टेबल कार्बोकॅटायन बनवायची, त्या केसमध्ये डेफिनेटली एक अल्किल आयोडाईड आणि एक अल्कोहोल बनतो. क्लिअर. आता SN1 साठी काय कंडिशन आहे, जर हा अल्किल ग्रुप बल्की असेल. ओके. पहा, लिहितानाच अल्किल ग्रुप बल्की लिहिला आहे. बल्की अल्किल ग्रुप आहे म्हणजे त्याच्यात ॲबिलिटी आहे, तो स्वतःला BULCKIR बल्की अल्किल ग्रुप आहे म्हणजे तो स्वतःला स्टेबल कार्बोकॅटायन मध्ये जर कन्वर्ट करत असेल तर बॉन्ड ब्रेक होणार. इथं आयोडाईड मायनस लिहून ठेवतो. हां, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होईल पहा बरं, हा R पॉझिटिव्ह प्लस ROH कार्बोकॅटायन बनला ना, कार्बोकॅटायन. आता हा आयोडाईड जो आहे या कार्बोकॅटायनवरती अटॅक करेल आणि इथं मोठा अल्किल ग्रुपचा अल्किल आयोडाईड बनेल. ओके. नोट डाऊन. आरामशीर गडबड न करता परत हॅलो ॲसिड झालेली रिॲक्शन आहे, परत रिवाइज करत आहे डॉक्टर. मिथॉक्सी इथेन या केसमध्ये जर प्रॉपरली पाहिलं तर हायड्रोजन इथे अटॅक करेल, CH3O डॅश हायड्रोजन C2H5. आता तुम्हीच चेक करा की जर याला SN2 अटॅक करायचं, कारण की ते स्टेबल कार्बोकॅटायन बनत नाही, SN2 अटॅक पॉसिबल कुठं होईल, इथाईलमध्ये होईल की मिथाईलमध्ये. छोटा ग्रुप कोणता आहे, मिथाईल आहे. मग मिथाईल असल्यामुळे डेफिनेटली हा बॉन्ड या साईडनं ब्रेक होईल आणि इकडे अटॅक करेल. म्हणजे प्रायमरी केसमध्ये जेवढा अल्किल ग्रुप मोठा असतो, प्रायमरीमध्ये जेवढा अल्किल ग्रुप मोठा असतो त्याचा अल्कोहोल बनवायचा. बरोबर. म्हणजे C2H5OH प्लस हा CH3 कोण हो, आयोडीन. असं गडबड नाही करायची, व्यवस्थित. नाही तर मड बल्की ग्रुप आहे, स्टेबल कार्बोकॅटायन नाही. इथाईलचं कुठं कार्बोकॅटायन जास्त स्टेबल आहे ना, तो कॉन्सेप्ट. हां, या ठिकाणी परत तोच कॉन्सेप्ट पहा काय म्हणत आहे. ऑक्सिजन याला प्रोटोनेट करेल, लोन पेअर डोनेट केल्यानंतर काय बनतो पहा, CH3O डॅश हायड्रोजन CH3 टॉईस. आता तुम्हीच सांगा, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा Br मायनस आहे. आता मला सांगा, हा जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे हा या साईडला ब्रेक जर झाला तर हा छोटा व्हायला ना, म्हणजे SN2. बरोबर. म्हणजे हा असा साईडला ब्रेक होईल. ओके. काय बनेल सांगा, आयसोप्रोपिल अल्कोहोल प्लस मिथाइल ब्रोमाइड बनतो. सिंपल. हां, इथं थोडक्यात एक्झाम्पल व्हॅरी होतं. हा लोन पेअर प्रोटॉनला देईल, लोन पेअर प्रोटॉनला दिल्यानंतर CH3 कार्बन CH3O डॅश हायड्रोजन CH3 पॉझिटिव्ह. आता या ठिकाणी जर आयोडाईडचा विचार केला डॉक्टर, तर आयोडाईड जो आहे हा जो बॉन्ड आहे जर या साईडनं ब्रेक झाला तर या साईडनं अटॅक पॉसिबल नाही, म्हणून तिथं स्टेबल कार्बोकॅटायन बनवणं गरजेचं. म्हणून मिथिल अल्कोहोल बनेल प्लस हा जो टर्शरी ब्युटिल आहे CH3 कार्बन CH3
CH3 पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन बनेल आणि त्या कार्बोकॅटायनवरती आपला न्यूक्लिओफाइल अटॅक करतो आणि इथं आयोडाईड बनवतो. असा हा सिंपल कॉन्सेप्ट होता HI सोबत. अशा ठिकाणी पहा, तुम्हाला आता फिनॉलच्या रिएक्शनमध्ये आठवत असेल, हा जो ऑक्सिजन याला लोन पेअर डोनेट करेल इकडून बॉन्ड ब्रेक होणार नाही, हा बॉन्ड या साईडनं ब्रेक होईल. रिॲक्शन झालेली ऑलरेडी. NCERTमध्ये अशा भरपूर रिॲक्शन आहेत, त्याच्यामुळंच मी NCERT बेस्ड रिॲक्शन घेते डॉक्टर. NCERTला आपल्याला देव मानायचे. या ठिकाणी फिनिटॉलमध्ये सुद्धा ऑक्सिजन याला देईल बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक होईल. सांगा काय बनेल, हा OH आणि प्लस C2H5I. ओके, या ठिकाणी याला लोन पेअर डोनेट केला, इकडूनच बॉन्ड ब्रेक होईल, कारण की ऑक्सिजनचा लोन पेअर डिलोकलाइज झालेला आहे बेंझिन रिंगमध्ये कॉन्ज्युगेशनमध्ये, म्हणून हा बॉन्ड ब्रेक होणं शक्य नाही. म्हणून इथे परत तोच कॉन्सेप्ट, या ठिकाणी OH प्लस PHCH2Br. गॉट इट? दॅट इज द पर्टिक्युलर ॲक्शन ऑफ हॅलो ॲसिड ऑन इथर, सिंपल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर, SN1 ॲज वेल ॲज SN2 मेकॅनिझम. आता याच्यामध्ये एक दुसरी रिॲक्शन आहे, एक्सेस ऑफ HI जर दिलेला असेल, एक्सेस ऑफ HI, तर इथं ॲक्च्युली आयोडाईड बनतो. दोन्ही पण आयोडाईड बनतील. आपण जेव्हा HI सोबतच रिॲक्ट केले, HBr सोबत रिॲक्ट केलं, तेव्हा एक अल्कोहोल बनला, एक आयोडाईड बनला. पण एक्सेस ऑफ HI सोबत, एक्सेस ऑफ हॅलो ॲसिड सोबत इथर जेव्हा रिॲक्ट होईल, दोन्हीला दोन्ही अल्किल आयोडाईड किंवा अल्किल ब्रोमाइड्स बनतात. ती कशी बनतील त्याचा कॉन्सेप्ट पाहून घ्या. ओके, नोट डाऊन. आता कधी कधी आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी हॅलो ॲसिडमध्ये एक्सेस देतात. एक्सेस व्हॉल्यूम दिल्यानंतर काय होणार, ॲक्च्युली हॅलो ॲसिड आणि इथर अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइड असं बनणार आहे. पण नंतरचा जो एक्सेस हॅलो ॲसिडचा मॉलिक्यूल असतो तो फर्दर अल्कोहोलला लगेच अल्किल आयोडाईड किंवा अल्किल ब्रोमाइडमध्ये कन्वर्ट करतो. कशा पद्धतीने चेक करा. आता या ठिकाणी तुम्हालाही माहीत आहे, या ठिकाणी मोठ्याचा अल्कोहोल बनणार, हा ऑक्सिजन इकडे देणार SN2 मेकॅनिझमनुसार. म्हणजे इथं काय बनतं पहा, C2H5OH प्लस CH3I. पण आपण घेतलेला HI मॉलिक्यूल एक्सेसमध्ये तो फर्दर या अल्कोहोलसोबत कंबाईन होईल आणि याला परत अल्किल आयोडाईडमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे एक्सेस ऑफ HIमध्ये प्रोडक्ट जे बनतील ते दोन्ही पण आयोडाईडच बनतील, है की नाही. आपण या ठिकाणी पाहू. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे रिॲक्शन डायरेक्टली लिहितो, हा बॉन्ड कुठूनही ब्रेक करा सारखेच आहेत. तर या ठिकाणी बनताना काय बनेल, हा OH बनेल आणि हा आयोडीन बनेल, बरोबर. आता जर याला परत आपण HI सोबत रिॲक्ट केलं, एक्सेस आहे ना, तर हा HI या अल्कोहोलला परत आयोडाईडमध्ये कन्वर्ट करतो. असा कॉन्सेप्ट होता. अजून एखादे एक्झाम्पल, टॉप एक्झाम्पल घेऊन पहा. ओके, याच्यात आपण HBr एक्सेसमध्ये घेऊ. HBr एक्सेसमध्ये जर घेतला डॉक्टर, माहीत आहे आपण मोठ्याचा अल्कोहोल घेणार, पहिल्यांदा बॉन्ड असा ब्रेक करू, है ना. म्हणजे हा अल्कोहोल प्लस CH3Br आणि परत हा अल्कोहोल HBr सोबत रिॲक्ट करून परत 2 ब्रोमोप्रोपेन बनतो. एक्सेस ऑफ HI, है ना. म्हणजे अल्कोहोल बनणारच नाही, त्याच्यात अल्किल हॅलाइडच बनत जाणार, है ना. पण अशा ठिकाणी कधी कधी कन्फ्युजन होतं. आता अशा ठिकाणी HBr HI किती एक्सेस घ्या, हा बॉन्ड ब्रेक होणार नाही ना. म्हणून अशा ठिकाणी कंपल्सरी हा बॉन्ड जर ब्रेक केला डॉक्टर, तर या ठिकाणी हा OH प्लस CH3Brच बनेल. या फिनॉलवरती हॅलो ॲसिडची रिॲक्शन होत नाही. ओके, दॅट इज द पर्टिक्युलर रिॲक्शन ऑफ हॅलो ॲसिड इन लिमिटेशन ॲज वेल ॲज इन एक्सेस with ether to produce alcohol as well as alkyl halide. Okay, that is the particular chemical property. Note down. The chemical property ether मधल्या हॅलोजिनेशन, हायड्रोलिसिस, हॅलो ॲसिड सोबत रिॲक्शन, बरोबर. जास्त केमिकल प्रॉपर्टी NCERT मध्ये मेन्शन नाहीत, NCERT मधल्या जवळपास पाहायच्या. आता NCERT मध्ये आपल्याला ॲनिसॉल पण दिलेला आहे. ॲनिसॉल हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, हा ॲनिसॉल आपण जनरली कसा बनवला तुम्हाला आठवत असेल ना. ॲनिसॉल सोडियम फिनॉक्साईड घेतला, सोडियम फिनॉक्साईड, बरोबर. आणि इथं मिथिल आयोडाईड सोबत विलियमसन सिंथेसिस केली.
सोडियम फिनॉक्साइड मिथिल आयोडाईड सोबत विलियमसन सिंथेसिस केली, अल्किल हॅलाइड ना प्रायमरी, SN2 मेकॅनिझम ॲनिसॉल बनला. आता या ॲनिसॉलची प्रॉपर्टी, ॲनिसॉलचा जो ऑक्सिजन आहे बेन्झिनला रेझोनन्ससाठी इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणून हा रिंग ॲक्टिवेटर असतो, बरोबर. आणि तो OP डायरेक्टर असतो डॉक्टर. OP डायरेक्टर म्हणजे काय, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, म्हणजे त्याच्या ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते, म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या वेळेस ॲनिसॉलमध्ये जास्तीत जास्त रिएक्शन ऑर्थो आणि पॅरावरती होतील, बरोबर. या OCH3चा इथे +M इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आता त्या ॲनिसॉलच्या काही केमिकल प्रॉपर्टी, सिंपल ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहेत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, बरोबर. आता ब्रोमिन इन कार्बन डायसल्फाइड, कार्बन डायसल्फाइडच्या प्रेझेन्समध्ये ब्रोमिन नॉन पोलर सॉल्व्हेंट सोबत ॲनिसॉलचं हॅलोजिनेशन केलं तर ऑर्थो ब्रोमो ॲनिसॉल आणि पॅरा ब्रोमो ॲनिसॉल बनेल, OCH3 ब्रोमिन. इथून प्लस काय बाहेर पडेल, इथून H+ आहे ना, 2HBr, बाय प्रोडक्ट नाही लिहिला तरी चालेल. ब्रोमिन ॲसिटिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये घेतल्यानंतर पॅरा ब्रोमो ॲनिसॉल इज द मेजर प्रोडक्ट. हा जो असेल हा आपल्यासाठी मेजर प्रोडक्ट असेल, ओके. आणि ऑर्थो ब्रोमो ॲनिसॉल कमी बनतो, OCH3 हा कमी बनतो, पण मेजर कोणता असेल, पॅरा ब्रोमो ॲनिसॉल असेल, ॲसिटिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये हॅलोजिनेशन केलं, ओके. नायट्रेशन, नायट्रेटिंग मिक्सचर आहे. आता नायट्रेशन केल्यानंतर माहिती आहे आपल्याला ॲनिसॉलच्या ऑर्थो पोझिशनवरती NO2 ग्रुप किंवा पॅरा पोझिशनवरती NO2 ग्रुप ॲड होईल. आणि इथं पॅरावाला कसा असतो, मेजर, म्हणजे पॅरा नायट्रो ॲनिसॉल इट इज द मेजर प्रोडक्ट ड्युरिंग नायट्रेशन ऑफ ॲनिसॉल. सिंपल रिॲक्शन आहेत, जशा टोलिन आहेत एक्झॅक्टली त्याच टाईपच्या रिॲक्शन, ओके. त्याच्यामुळं अशा पद्धतीने घेत आहे. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हणतात त्याला, अल्कायलेशन. या अल्कायलेशनमध्ये हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि ॲनिसॉलच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती मिथाईल ग्रुप अटॅक करेल. याला ऑर्थो मिथाईल ॲनिसॉल आणि पॅरा मिथाईल ॲनिसॉल म्हणतो. पॅरा मिथाईल ॲनिसॉल इथं परत मेजर प्रोडक्ट येऊ शकतो. अशाच पद्धतीनं आपण ॲनिसॉलची ही एक केमिकल प्रॉपर्टी पाहू शकतो. तिकडे जागेअभावी इकडे लिहित आहे OCH3 पहा, CH3C डबल बॉन्ड O-Cl अनहायड्रस AlCl3. असायलेशन म्हणतात डॉक्टर याला. याला कोणती रिॲक्शन म्हणतात डॉक्टर, असायलेशन. काय असतो असायलेशन, असायलेशनमध्ये ॲसिटाईल असायलियम आयॉन हा बॉन्ड ब्रेक झाला ना त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा आपल्यासाठी इलेक्ट्रोफाईल आहे, तो बेन्झिनच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर ते अटॅक करेल, कीटोन बनेल ना, OCH3 COCH3 प्लस बेन्झिन OCH3 COCH3 अशा पद्धतीची रिॲक्शन आहे, म्हणजे ऑर्थो प्रोडक्ट आणि पॅरा प्रोडक्ट. तर हे काही सम ऑफ द ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ ॲनिसॉल, ओके. दॅट इज पर्टिक्युलरली रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲरोमॅटिक इथर. आता सायक्लिक इथरमधला थोडासा कॉन्सेप्ट राहिलेला आहे. सायक्लिक इथर आपला कॉन्सेप्ट झालेला आहे पण त्याला रिवाईज करत आहे की बाबा सायक्लिक इथरच्या सुद्धा काही केमिकल प्रॉपर्टी आहेत. जसं की आपल्या पुढे ठेवलेला आहे सायक्लिक इथर, याचं नाव आहे डॉक्टर लोक ऑक्सिरेन. हा जो ऑक्सिरेन आहे आता इन रिलेशन येत नाही त्याच्यामुळे जास्त याच्यावर फोकस करण्याची गरज नाही. ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत ऑक्सिरेन जेव्हा रिॲक्ट होईल तर डेफिनेटली इथं SN2 मेकॅनिझमच फॉलो करेल. तुम्हाला लिहून दिलेलं आहे ना, पहा अशा ठिकाणी या ठिकाणी कसा कॉन्सेप्ट बोलतो. हा जो बॉन्ड आहे बरोबर, मॅग्नेशियम इथं अटॅक करेल, हा बॉन्ड इथून ब्रेक होईल, ओके. काय बनेल डॅश OMgBr. याला आपण हायड्रोलाइज केल्यानंतर डॉक्टर लोक हो हे 2 कार्बन आहे ना, आता इथं OMgR आहे तर डेफिनेटली आपला जो मिथाईल ग्रुप असेल तो लेस सबस्टिट्यूट कार्बनवरती अटॅक करेल, म्हणजे तो आपल्याला असा राहील है ना. आता त्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर 1 2 3 कार्बन, 3 कार्बनचा OH बनेल. SN2 मेकॅनिझम होतं. कोणतं मेकॅनिझम होतं, SN2 मेकॅनिझम. ऑलरेडी ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये झालेलं आहे.
चला LiLH4 रिडक्शन, यहाँ पे भी आप बोल सकते हैं सायक्लिक इथरचं रिडक्शन हे SN2 मेकॅनिझम आहे. कोणतं मेकॅनिझम आहे? SN2 मेकॅनिझम आहे. म्हणजे इथं सुद्धा LiLH4चा जो हायड्राइड असेल तो हायड्राइड जो असतो तो लेस सबस्टिट्यूटेड कार्बनवरती अटॅक करेल. ओके, आणि हा जो वॉटरचा प्रोटॉन आहे तो या ऑक्सिजनवरती अटॅक करेल आणि आपला असा अल्कोहोल बनेल. सिंपल रिडक्शन आहे ना. ॲसिडिक मीडियममधली रिॲक्शन जी असते ती SN1 असते. आता इथं ॲक्च्युली प्रॉब्लेम नाही येणार कारण की इथं स्टेबल कार्बोकॅटायनचा कॉन्सेप्टच येत नाही. त्याच्यामुळं कंपल्सरी इथे पण आपण अशा पद्धतीनं प्रोडक्ट बनवू शकतो. अल्कलाईन मीडियम हायड्रॉलिसिस जे इथरचा असेल सायक्लिक ते SN2 मेकॅनिझम असेल. आणि या केसमध्ये आता तुम्ही सांगू शकता हा जो इथलचा न्यूक्लिओफाईल असेल तो या ठिकाणी अटॅक करेल. म्हणजे हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर हा OH आणि हा OCH3 बेस जसा वापरला. आता इथे जर वॉटरच्या जागी न्यूक्लिओफाईल मिथिल अल्कोहोल असतं तर मिथॉक्सी ॲड झाला असता. हे ऑलरेडी झालेलं आहे. सायक्लिक इथर ग्रिग्नार्ड रिएजंट SN2 मेकॅनिझम सायक्लिक इथर रिडक्शन थ्रू LiLH4 SN2 मेकॅनिझम सायक्लिक इथर रिंग ओपनिंग ज्याला हायड्रॉलिसिस म्हणतो. जर सायक्लिक इथरचा आपण हायड्रॉलिसिस केला ॲसिडिक मीडियममध्ये तर हे SN1 मेकॅनिझम असेल तर स्टेबल कार्बोकॅटायन बनला पाहिजे. बरोबर, न्यूक्लिओफाईलचा अटॅक मोर सबस्टिट्यूट कार्बनवरती आला म्हणजे हा न्यूक्लिओफाईल मोर सबस्टिट्यूट कार्बनवरती गेला पाहिजे. सायक्लिक इथर अल्कलाईन हायड्रॉलिसिसमध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक लेस सबस्टिट्यूट कार्बनवरती SN2 मेकॅनिझमनुसार होईल. ओके, सिंपल होतं, फक्त रिव्हिजन केलं. इथे आपला इथरचा आस्पेक्ट कम्प्लिटली संपला. ओके, आता आपल्याला जो आस्पेक्ट चालू करायचा डॉक्टर तो आस्पेक्ट आहे NCERTमध्ये मेन्शन नाही आहे पण थोडासा अप्लाइड आहे म्हणून याला शेवटच्या क्लासमध्ये कव्हर करत आहोत. ग्लायकॉल्स, याच्यामध्ये आपल्याला ग्लायकॉलचे प्रिपरेशन जास्त पार्ट इम्पॉर्टंट नाही आहे. कशामुळे सांगते NCERTमध्ये मेन्शन केलेलं नाही आहे पण तुम्ही जे रेफरन्स पुस्तकं यूज करसाल त्याच्यात असतील म्हणून या पोर्शनला कव्हर करणं गरजेचं आहे ना. मग याच्यामध्ये ग्लायकॉलचे प्रिपरेशन कोणत्या मेथडनं आणि ग्लायकॉलच्या काही केमिकल प्रॉपर्टी. बरोबर, तुम्हाला याच्या आधी म्हटलेलं आहे मी की तुम्ही NCERTला देव मानायचे. NCERTला कंपल्सरी जास्तीत जास्त आपण आता घेतो सगळा कव्हरअप करतो पोर्शन. ऑर्गॅनिक केमिस्ट्री अप्लाइड असल्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी घेणं गरजेच्या आहेत. बरोबर, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला NCERTला बॉर्डर लावून सुद्धा मानणं गरजेचं आहे. ओके, तर आपण आता या ग्लायकॉल या पोर्शनमध्ये पाहू प्रिपरेशन आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टी. ओके, नोट डाऊन.